केंद्र सरकारने जो RDSS या स्कीमच्या माध्यमातून अडाणीला हे मीटर बदली करण्याचा जो हे दिलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, त्या कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्टमध्ये आम्ही त्या विरुद्ध अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आज निषेध आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आम्ही माननीय कावळे साहेब मॅडम यांच्या हाते आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये अशी मागणी केलेली आहे की कोणाची संमती न घेता तुम्ही मीटर बदली करू नका, कारण का तो सामान्य नागरिकांना परवडणारा बिल नाही आहे। जो बिल 200-500 रुपये येतो तोच बिल तो 2,500-3,000 हजारावर जाणार आहे। मग सामान्य नागरिक 500 रुपये भरू शकत नाही, तो 2,500-3,000 हजारचं बिल कसं भरणार। आणि त्यानंतर दुसरी मागणी आमची अशी होती की मीटर बदली करताना कुठलीही सक्ती करू नये, कारण का ती सक्ती तुम्ही केली तर तुम्ही अडाणीच्या आणि केंद्र सरकार पुरस्कृत जो मीटर बदली करण्याचं धोरण राबवलेले TOD म्हणजे टाइम ऑफ डे या माध्यमातून जो बिल येणार आहे तो सामान्य नागरिकांना परवडणार नाही आहे। अशासाठी आम्ही त्या मागणीचा आम्ही हे विषय अंबरनाथकरांना लावून दिलेला आहे आणि याच्यामधून अंबरनाथकरांची मुक्ती करण्यासाठी हे आज काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन केलेलं आहे। शासनाचं धोरण आहे पण सामान्य नागरिकांचा पण विचार करायला पाहिजे ना। सामान्य नागरिक हे बिलच भरू शकत नाही तर त्याचं तुम्ही काय करणार, तो अंधारात राहणार। प्रीपेड मीटर म्हणजे तुम्ही वापरा आणि तेवढा बिल भरा, पण त्या नागरिकाला जर समजा त्या महिन्यामध्ये जर पैसेच नसतील भरायला तर तो तेवढ्या दिवस तो अंधारात राहू शकते आणि तो अंधारात राहिले तर त्याचा जबाबदार कोण राहणार। त्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात, नंतर त्यांचे वृद्ध नागरिक असतात, आजारी नागरिक असतात, त्यांची जर काय घटना घडली